तर पार्ट 1 तुम्ही बघितलेला आहे आणि पार्ट 2 ची तुम्ही वाट बघत होते. तर आजचा व्हिडिओ ना का आपण पार्ट 2 वर म्हणजे पूर्ण लेयर पॅनलवर घेऊन आलेलो आहे. आणि यामध्ये मी फक्त तुम्हाला नाही का हे पूर्ण जे लेयर पॅनल आहे ना हे पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण ह्यामध्ये कसे काय ऑप्शन आहेत सर्व तुम्हाला सांगतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही शिकले ना मग तुम्हाला कसलं टेन्शन नाही. आणि त्यानंतरचे व्हिडिओ येईन तर पूर्ण टूल्स वगैरे आणि त्याचबरोबर मेन्यू बार, म्हणजे जसं जसं आपण टूल्स यूज करणार आहे ना तसंच मेन्यू बार पण तुम्हाला मी सांगन. आणि पुढचा व्हिडिओ जरा मोठा होईल, त्यामध्ये बरेचसे टूल मी कवर करेन. राहतील 2-3 व्हिडिओ आपले, त्यामध्ये बाकीचे टूल्स कवर करून बाकीचे ऑप्शन आहे ॲडजस्टमेंट वगैरे, म्हणजे जे विंडोजमध्ये ऑप्शन आहे ब्रश वगैरे चॅनेल वगैरे कॅरेक्टर तर ते बघणार आहे. तर आज आपण फक्त लेअर पॅनल बघूया. तर लेअर पॅनल मी इकडं असं ड्रॅग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगितले वर्कशॉप कसं एडिट करायचं. आता इथं फक्त मी रिसेट केलं ना तर माझं परत एडिट होईल. समजा इकडून मी इकडं घेतलं आणि परत मला वाटलं रिसेट करायचं आहे, रिसेट केलेलं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले तुम्ही वर्कशॉप कसं बनवू शकता स्वतःचं. आता आपण लेअर पॅनलवर बोलूया. आता लेअर पॅनल काय असतो, आता तुम्ही पिक्सल लॅबमध्ये डिझाईन केली असेल त्यामध्ये जसं तुम्हाला लेअर भेटतात, तुम्ही समजा कोणाची तर PLP फाईल घेतली किंवा तुम्ही स्वतः क्रिएट केली, जसं तुम्ही त्यामध्ये ॲड करत जाता तसं ते न्यू लेअर तयार होत जाते. तसंच इथं तुमचं लेअर पॅनलमध्ये नका जे तुम्ही ॲड करणार आहे ते तुमचं ॲड होत जातं. आता समजा मी इथून एक प्लेस करतो. आता आपण बोललोय मी तुम्हाला ओपनमध्ये काय होतं, तुम्ही काय पण इमेज ओपन केली ना ती डायरेक्ट न्यू टॅबमध्ये ओपन होती. आता मी तुम्हाला समजा काहीतरी ओपन करून दाखवतो. समजा माझ्याकडे AI जनरेटेड इमेज आहे, ही मी ओपन केली. आता तुम्ही बघताय ही डायरेक्ट न्यू टॅबमध्ये ओपन झालेली आहे. पण आपल्याला एकाच डॉक्युमेंटमध्ये जर कोणती पण इमेज PNG पाहिजे नसेल तर तुम्ही तिला डायरेक्ट ड्रॅग करून बी घेऊ शकता. समजा आता इथून मी ड्रॅग केलं असं तर मी असं बी टाकू शकतो. आणि दुसरं ऑप्शनमध्ये फाईलमध्ये जाऊन तुम्ही प्लेस करू शकता. आता इथं मी प्लेसवर जातोय आणि इथून एक मी इमेज घेतो कोणती तरी तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आपण काय करूया, हीच इमेज आहे ना, ही इमेज हिलाच आपण असं इकडं ड्रॅग करून घेऊया. आता तुम्ही बघितलं लेअर पॅनलमध्ये काय झालेलं आहे, आपण इमेज घेतली लगेच तिथे एक लेअर तयार झालेली आहे. आता लेअरचं काय काम आहे ना ते तुम्हाला मी सांगतो. हे बघा, लेअर कधी कामाला येतं, जेव्हा तुम्ही एखादी डिझाईन करत असाल. समजा तुम्हाला एक डिझाईन बनवायची, तुम्ही इफेक्ट वगैरे मारता किंवा जे ब्रश मारता ना, आता आपण कसं जास्त बॅनर बनवतो बड्डेचे, त्यामध्ये तुम्ही फॉग ब्रश वगैरे मारता, त्यावेळेस जास्त उपयोग होतो. तो कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं तुम्ही खाली बघू शकता. आता ही आपली मेन लेअर आहे बरं का, ही लॉक आहे बघा. इथं मी लॉक करू शकतो, अनलॉक करू शकतो. ही मेन लेअर आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर इथं जर राईट क्लिक केलं ना इथं तुम्हाला नो थंबनेल, स्मॉल थंबनेल, मीडियम थंबनेल आणि लार्ज थंबनेल असे एवढे काही ऑप्शन भेटतात. तर त्याने काय होतं, तुम्ही जर नो थंबनेल केलं ना तुम्हाला फक्त इथं बरंच आयकॉन दिसतं असं, पण इमेज कोणती आहे काय काहीच दिसणार नाही तुम्हाला. मग तुम्ही परत राईट क्लिक करून इथं तुम्हाला स्मॉल पाहिजे तर स्मॉल करू शकता, मीडियम बी ठेवू शकता. समजा मी इथं मीडियम ठेवलं आणि इथं डबल टॅप केलं ना तिथं मी नाव पण देऊ शकतो. समजा तिथं मी 01 म्हणजे 1 नंबर दिला, म्हणजे डबल टॅप करून मी इथं रिनेम करू शकतो. आणि इथून राईट क्लिक करून याची साईज कमी जास्त करू शकतो. ते स्मॉल ठेवलेली आहे. आणि हे इथं खाली जे ऑप्शन दिसतात तुम्हाला, हे काय ऑप्शन आहे ना ते मी तुम्हाला आता सांगतो. आणि मी तुम्हाला बोललो लेअरचा काय फायदा आहे. समजा आता इथून मी प्लसचा आयकॉन दिसतं ना इथं खाली, ह्याच्यावर जर माऊस घेऊन गेले ना तुम्हाला इथं लगेच ॲनिमेशन शो होईल क्रिएट न्यू लेअर. म्हणजे काय आहे, इथून तुम्ही एक क्रिएट करू शकता एक न्यू लेअर ब्लँकवाली. समजा इथं मी प्लसवर क्लिक केलं तिथे एक ब्लँक लेअर क्रिएट झालेली आहे. आणि इथून समजा मी ब्रश घेतला, आता हे ब्रश टूल आहे पुढं बघणार आहे आपण तो. आता समजा इथून मी ब्रश टूल घेतला आणि इथून एक असं ड्रॉ केलं समजा, किंवा असं मी ब्रश मारला समजा असा, आणि इथून एक ब्लॅक कलर घेतला तो इथे एक मारला. आता तुम्ही बघितलं इथं आपल्याकडे 2 कलर आहे, एक रेड आहे एक ब्लॅक आहे. आता समजा पुढं जाऊन आपल्याला ह्यामधला एक कलर नको आहे
समजा आता मला ब्लॅक कलर नको आहे, रेड पाहिजे, तर मी इथं काय करू शकतो, मी इरेज तर नाही करू शकत, कारण इरेज केलं की ते बघा आता कसं दिसतं, हे बघा कसं दिसते, बघितलं, इरेज पण नाही करू शकत किंवा त्याला मी काहीच करू नाही शकत. का? कारण आपण एकाच लेअरवर केलेलं इथे. आता समजा ह्याला मी ड्रॅग करून किंवा डायरेक्ट इथं डिलीटवर डिलीट केलं. आता तुम्ही बघितलं मी काय केलं, फक्त इथं डिलीटवर क्लिक केलं तर ही लेअर माझी क्लिक आहे. समजा इथं मी डिलीट केलं, इथं ऑप्शन आले, येस केलं तर डिलीट झाली. आता अंडू करायचं कसं, अंडूसाठी आपण काय करतो, कंट्रोल झेड अंडू, आणि परत एक स्टेप पुढं जायचं असतं आपल्याला. आपण काय केलं, कंट्रोल झेडने अंडू केलं म्हणजे मागं आलो. आता परत पुढं जायचं, आपण चुकून समजा मागं आलो तर कसं करणार, तर कंट्रोल शिफ्ट झेड करायचं. कंट्रोल झेडने अंडू होतं आणि कंट्रोल शिफ्ट झेडने पुढं जातं. तर आपण काय केलं, इथून डिलीट केलं. आता मी तुम्हाला सांगतो, आता आपण जी लेअर घेतली होती तर एकाच लेअरवर आपण 2 कलर टाकले होते. आता आपण काय करू, हिला डिलीट करू आणि आता आपण परत एक न्यू लेअर घेऊ. इथं मी रेड कलर टाकतो, ब्रश टूल घेतो, ब्रश टूल, आणि इथून मी समजा असा रेड कलर मारला आणि अजून एक लेअर घेतली, न्यू लेअर घेतली बरं का. आता ही आपली लेअर 1 आहे आणि ही आपली 2 आहे. आता इथं रेड कलर मारला, आता न्यू लेअरवर आपण ब्लॅक कलर मारूया. आता याचा फायदा काय आहे, पुढं जाऊन आपल्याला ह्या दोघांपैकी समजा एक कलर नको आहे, समजा आता मला ब्लॅक नको आहे तर मी ब्लॅकला इथं हाईड करू शकतो, किंवा मला रेड नको आहे तर मी रेडला हाईड करू शकतो, किंवा ह्यातला एक डिलीट करायचा, इथून मी डिलीट करू शकतो आणि परत कंट्रोल झेडने आणू पण शकतो आणि परत त्याला मी डिलीट करू पण शकतो. असा समजा मला रेड पाहिजे आणि ब्लॅक नको आहे तर ब्लॅकला पण मी ब्लॅक लेअर सिलेक्ट करून डिलीट करू शकतो. तर तुम्हाला समजलं असेल लेअरचा काय फायदा आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण सिनेमॅटिक डिझाईन झाली, बड्डेची डिझाईन झाली, त्यामध्ये न्यू लेअर ॲड करत राहतो ब्रश वगैरे मारायला. त्यासाठी हे पूर्ण लेअर पॅनल, यामध्ये तुम्हाला जेवढे काय तुम्ही इफेक्ट वगैरे मारणार आहे किंवा तुम्ही इथं जे ऑप्शन दिसते तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये, हे बघा ना आपण पुढं, ह्यामध्ये जे काही तुम्हाला ऑप्शन दिसते इथं ब्राईटनेस वगैरे, ते पण तुम्हाला इथंच शो होतं सगळे. हे जेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगन नाही, नॉर्मल ऑपोसिटी वगैरे, तेव्हा तुम्हाला मी सांगतो सगळं, हे ऑप्शन काय ते पण सांगतो तुम्हाला. तर आता तुम्हाला समजलं असं ना, आपण इथून लेअर ॲड करू शकतो पाहिजे तेवढे. आणि कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबलं ना तरी डिलीट होतील हे, तर इथून आपण लेअर ॲड करू शकतो. आता त्याच्या साईडला एक नाही का तुम्हाला ग्रुपचं ऑप्शन भेटतं. आता इथं ॲनिमेशन झाले, बघू शकतो तुम्ही, क्रिएट अ न्यू ग्रुप. आता ग्रुपचं कसं राहतं, समजा आता मी तुम्हाला बोललो, इथून मी रेड कलर समजा ब्लॅक कलर मारला आणि इथं अजून एक लेअर घेऊन मी रेड कलर मारला. आता इथं 2 लेअर आहेत. आता ह्या 2 लेअरला मला ग्रुपमध्ये टाकायचं, कारण हे दोन्ही कलर आहे. समजा इथं 1 आणि इथं 2 आणि दोन्ही कलर आहे. इथं मी सी टाकतो किंवा मी इथं रेड आणि इकडं असं ब्लॅक, समजा 2 नावं दिले, ब्लॅक रेड. ह्या दोघांना मी ना कंट्रोल दाबून सिलेक्ट करू शकतो, तर शिफ्ट दाबून पण मी सिलेक्ट करू शकतो. आता ह्या दोघांना मला ग्रुपमध्ये टाकायचं म्हणजे एकत्र करायचं आहे. मग मी इथं ग्रुपवर क्लिक केलं ना, इथं पूर्ण ग्रुपमध्ये जाईल. आता इथं मी नाव देऊ शकतो ग्रुपला, कलर म्हणून नाही का, असं मला जे वाटेल ना तसं मी नाव देऊ शकतो, किंवा इथं मी काही नंबर बी टाकू शकतो असं, म्हणजे ग्रुपला इथं तुम्ही नाव देऊ शकता. आता इथं ग्रुपमध्ये आपलं बघू शकता तुम्ही, इथं 12 नाव दिलं मी. आता हे दोन्ही कलर माझ्या ग्रुपमध्ये. जर मला ह्याच्यामध्ये चेंजेस करायचं असेल ना, इथं जो ॲरो दिसते ना तुम्हाला, इथं जाऊन तुम्ही आत बघू शकता किंवा हाईड पण करू शकता. आता तुम्हाला ना तसंच मी मेनू बारचं बी सांगतो. आता सिलेक्शनचं जेवढे काय ऑप्शन आहे ना, तिथं इथं सिलेक्टचं एक मेनू बार तयार केलेलं आहे. म्हणजे पूर्ण डीपमध्ये जायचं ना तुम्हाला, मेनू बारमध्ये पूर्ण आतमध्ये जाऊन जाऊन तुम्हाला करावं लागतं, खरं गोष्ट आहे ती. आता समजा इथून मी असं हाईड करतोय डायरेक्ट माऊसने, तेच मी इथं, आता इथं तुम्ही बघू शकता इथं लेअरचं ऑप्शन आहे ना, तर मेनू बारमध्ये तुम्हाला ते जे लेअर आहे ना इथं लेअर पॅनल, त्याचे जे काय ऑप्शन आहेत ना ते तुम्हाला इथं सगळे बघायला भेटतात. आता तुम्ही बघा, मी इथून हाईड वगैरे करू शकतो. तसंच मी मेनू बारमध्ये लेअरमध्ये जाऊन पण इथं असं हाईड करू शकतो, बघा हाईड लेअर. आणि परत मी असं इथून जाऊन बघा शो लेअर, तर इथून पण करू शकतो मी, आणि इथं जाऊन पण असं
हाईड करू शकतो किंवा ग्रुप पण करू शकतो, अनग्रुप पण करू शकतो. आता बघा इथं ग्रुप केलंय ना, आता इथं मी फक्त अनग्रुप लेअर केलं ना, तर बघा ग्रुप डिलीट झालंय आणि आपले लेअर अनग्रुप झालेले म्हणजे हे झाले. परत मी कंट्रोल झेड केलं की अनडू होईल, म्हणजे परत ग्रुपमध्ये जाईल. परत कंट्रोल शिफ्ट झेड एक स्टेप पुढं. तर तुम्हाला समजलं असेल की आपण जे काय ऑप्शन यूज करतोय ते आपण मेनू बारमध्ये बी जाऊन यूज करू शकतो. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, इथं फक्त फिल्टर आणि काही इथलं नॉर्मल 2-3 मेनू बार सोडले ना, बाकी सर्व तेच काम करते ते. म्हणजे आतमध्ये डीपमध्ये तेच आहे. टाईपमध्ये पण तुम्हाला सर्व पॅनल वगैरे सगळं ते बघा ना आपण नॉर्मल नंतरून. आता लेअर पॅनलचं बोलतो आपण. आता लेअर पॅनलमध्ये आल्यानंतर तिथं तुम्हाला एक ऑप्शन भेटतं न्यू. आता समजा इथं मी एक लेअर क्रिएट करतोय, तर समजा मी नाव दिलं RS. इथं कलरचं काय आहे, आता समजा आता इथं मी रेड कलर घेतला आणि हा जो मोड आहे ना, हा ब्लेंड मोड आहे आणि इथं ऑपोसिटी आहे. जशी इथं मी ऑपोसिटी सांगितली ना, तीच ऑपोसिटी इथं समजा ऑपोसिटी मी केली 80. इथं नॉर्मल ठेवतो आणि ओके करतो. आता तुम्ही बघशाल इथे एक न्यू लेअर क्रिएट झाली. आता मी इथून पण लेअर क्रिएट करू शकतो, पण मी इथून केली. आता इथं तुम्ही बघते एक रेड कलर आलेला आहे आणि इथं ऑपोसिटी आपण 80 टाकली होती, ती 80 आलेली. तर इथं जाऊन मी 100 पण करू शकतो परत. आणि जो नॉर्मल होता ना, तो हा ब्लेंड होता. इथं स्क्रीन वगैरे आपल्याला जे काय ऑप्शन भेटते, इथं नॉर्मल आहे, इथं डार्क आहे, मल्टिप्लाय, परत इथं लाईट इन स्क्रीन वगैरे, कलर डॉज, ओव्हरली, हे सगळे तुम्हाला ब्लेंडचे ऑप्शन भेटतात. ते एखादी विशिष्ट इमेजला ब्लेंड करतं पूर्ण, नाही का. तर त्याचं ऑप्शन आहे. आणि इथं तुम्ही बघते रेड कलर आलेलं आहे. समजा आता इथं मला पण रेड कलर पाहिजे. समजा इथं राईट क्लिक केलं, इथं ऑरेंज कलर घेतला, इथं राईट क्लिक केलं, इथं ब्ल्यू कलर घेतला, इथं राईट क्लिक केलं, इथं मी परत असं ग्रीन कलर घेतला समजा एवढा. तर मला नाही का एखादी लेअर समजा भेटत नाही खूप. आता कसं इथं 4च आहेत. तुम्ही एक मोठ्या फाईलवर काम केलं तर तिथं तुम्हाला लेअर भेटत नाही, त्यामुळे हे तुम्ही एक सिग्नल म्हणून देऊ शकता त्यासाठी. बाकी द हाईड दिस लेअर तुम्ही हाईड करू शकता, सगळं तसंच आहे. परत नो कलर, तर परत जो कलर दिला तो रिमूव्ह होऊ शकतो. आता इथं मी रेड कलर करतो. आता हे सर्व झालं. तुम्हाला मी ग्रुप पण सांगितलं. आता बघा मी हे सर्वांना ग्रुप टाकू शकतो. असं ग्रुपमध्ये जाऊन बघा, ग्रुपमध्ये गेले सगळं. ह्याला बी सिलेक्ट केलं मी, कंट्रोल दाबून ह्याला बी केलं आणि ग्रुपमध्ये टाकले सर्व लेअर. आता ग्रुपला पण मी कलर देऊ शकतो बघा. तर तुम्ही बघितलं असं ना, आपण ग्रुपमध्ये बी टाकले. परत लेअरमध्ये येऊन इथं मी अनग्रुप पण करू शकतो, किंवा मी ह्याच्यावर राईट क्लिक करून इथं पण तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतात. जे ऑप्शन तुम्हाला इथं भेटतात तेच ऑप्शन तुम्हाला इथं भेटतात. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, लेअरमध्ये तुम्हाला लेअरचेच ऑप्शन भेटणार आहे सर्व. अरेंज वगैरे, मर्ज वगैरे सगळं काही. इथं मर्ज ग्रुप आहे, मर्ज ग्रुप केलं ना मी, तर सगळं एकत्र होऊन जाईल. आतमध्ये जे आहे ना सर्व, ते सर्व एकत्र होऊन जातं, मर्ज करून टाकतं ते पूर्ण. आता इथं राईट क्लिक करून मी इथं अनग्रुप लेअर पण करू शकतो. बघितलं, इथून राईट क्लिक करून बी करू शकतो मी, इथं जाऊन बी करू शकतो. त्यामुळं खूप जण टेन्शनमध्ये असतात, मेनू बार समजत नाही. तर मेनू बारमध्ये ना आहे बाई काहीतरी गोष्टी आहेत ज्या आतमध्ये जाऊन कराव्या लागतात. आता कॅमेरा फिल्टर वगैरे झाला, तुम्ही शिफ्ट कंट्रोल याने बी उघडू शकता. बाकी दुसरं हे नाही एवढं टेन्शन घेण्यासारखं. आता मी तुम्हाला ग्रुपचं बी सांगितलेलं आहे, डिलीटचं बी सांगितलेलं आहे. तुम्हाला जे डिलीट करायचं ते तुम्ही डिलीट करू शकता असं. आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला भेटतं, डोंट शो अगेन. म्हणजे हे काय सांगतं, जेव्हा तुम्ही फोटोशॉप डाउनलोड करता ना नवीन, तेव्हा इथं तुम्हाला ऑप्शन भेटतं. तुम्हाला परत हा पॉपअप आहे तो शो व्हायला पाहिजे का. तर इथं काय केलं आहे मी, डोंट शो अगेन, तेच करतो. आता मी परत डिलीट करायला गेलो ना, तर डायरेक्ट डिलीट होणार आहे, ते मला येणार नाही अगेन असं. तर आता बघितलं तुम्हाला मी सर्व ऑप्शन सांगितले 3. आता इथं साईडला अजून एक ऑप्शन आहे, इथं सॉलिड कलरचं ऑप्शन आहे. आता ते तुम्हाला मी सांगतो. समजा इथं मी सॉलिड कलर घेतला, मला समजा एक कलर पाहिजे, समजा ब्लॅक कलर पाहिजे, किंवा मला येलो कलर पाहिजे, किंवा मला असा ब्लू कलर पाहिजे. समजा इथं मी ब्लू कलर घेतला आणि त्याच्याच खाली मी इथं अजून एक सॉलिड कलर घेतो, रेड कलर. आता तुम्ही बघताय तर हे लेअरचं काम कसं असतं, जशी एक बिल्डिंग असते ना, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, तसंच सेम त्याच टाईपचे, समजून घ्या माझ्या भाषेत. आता मी जसं ब्लू कलर हाईड करेन ना, तसा माझं इथं रेड कलर शो होईल. आता मी परत इथं हाईड केलेलं परत मी समजा आणलं, तर बघू शकता आपला रेड कलर हाईड झालेला आहे. रेड कलरच्या वर कुठला कलर आहे आपला, तर ब्ल्यू आहे.
तर ब्ल्यूच्यावर मी अजून एक जर समजा सॉलिड कलर घेतला, आता दुसरा घेतो, ग्रीन घेतो. जसं मी नवीन नवीन काहीतरी घेईन तसं खालची लेअर हाईड होऊन जातात. हां, पण इथं जर मी ब्लेंड चेंज केला ना, समजा इथं मी स्क्रीन केला, आता ह्याचा पण मी इथं स्क्रीन केला, आता रेडचा पण मी स्क्रीन केला, त्यात तुम्ही बघू शकता सर्व व्हाईट झालेली. पण मी इथं जर खाली एक कलर घेतला ना दुसरा कोणता तरी रेड वगैरे, तरी पण काहीच होणार नाही. का? कारण आपण जे इथं स्क्रीन केलेले सर्व काही गोष्टी, जसं मी इथं ब्लेंड चेंज करेन ना, तसे आपले जे 2 कलर आहेत ना आपण हे जे मारलेत, तर ते शो होतील. कारण इथं आपलं सगळं ब्लेंड आपण चेंज केलेलं आहे. तुम्ही ना इथून सॉलिड कलर म्हणजे कुठला बी कलर घेऊ शकता, तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्या खाली एक अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे ग्रेडियंट. तर ग्रेडियंटचं काय आहे तुम्हाला सोपे भाषेत सांगतो. 2, 3, 4 मध्ये कलर आपल्याला भेटतात. समजा इथं मी एक ग्रेडियंट कलर घेतो, समजा हा. आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं खालच्या साईडला एक डार्क कलर आहे, इथं थोडा लाईट आहे. किंवा मग तुम्हाला समजा तुम्हाला स्वतःचा कलर तयार करायचा, समजा इथं मी बेसिकमध्ये गेलो आणि समजा मला इकडं ना एक समजा असा रेड कलर पाहिजे किंवा असं समजा ग्रीन पाहिजे आणि एका साईडला मला ब्ल्यू पाहिजे समजा असा. तर बघितलं तुम्ही, मी पाहिजे तो कलर इथं घेतलेला आहे. तर ग्रेडियंटमध्ये काय होतं, काही तुम्हाला ग्रेडियंटचे पॅक पण भेटते, त्याच्यामध्ये ऑल ग्रेडियंट असतात, तुम्हाला जो पाहिजे तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये ना एका ग्रेडियंटमध्ये आता मी तुम्हाला बोललो इथून तुम्ही एक सॉलिड कलर घेऊ शकता. आता हा पूर्ण एकच कलर आहे कारण तो पूर्ण सॉलिड कलर आहे. जर तुम्हाला मल्टी कलर पाहिजे ग्रेडियंट टाईप तर तुम्ही ग्रेडियंटमधून घेऊ शकता. आता तिथं तुम्हाला अजून ऑप्शन भेटतात स्टाईल वगैरे, ह्याच्यामध्ये बघा लायनर आहे, रेडियल आहे. तर हे काय करतं सेकंडवाला ऑप्शन, मधल्या भागून तुम्हाला एक इफेक्ट क्रिएट करून देतो. आता बघा तुम्ही मधल्या भागी पूर्ण डार्क पार्ट झालेला आहे. इथे अँगल वगैरे तिथं आपण नॉर्मल अँगल 90 ठेवते, जसं आपल्याला लागेल तसं आपण करत असतो. आता इथं बघा समजा इथं मी दुसरा कलर घेतला, समजा तो मधल्या भागावरनं शो होता असा. समजा इथं मी लायनर घेतला तर खालून जसं मी चेंज करा नाही तर डायमंड बघा डायमंड सारखं आलेलं आहे. म्हणजे हे सर्व नाही का रिफ्लेक्टेड सर्व तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतात. जास्त आपण लायनर रेडियर वगैरे ठेवतो, कधी कधी नॉर्मल आपण जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. आणि बाकी द रिसेट अलाइनमेंट वगैरे, तर एवढं ऑप्शन आहेत. आणि अजून एक गोष्ट, त्याच्या खाली तुम्हाला पॅटर्नचं अजून एक ऑप्शन भेटतं. तर पॅटर्नमध्ये काय असतं, तुम्हाला इथं ट्री, ग्रास, वॉटरचे ऑप्शन दिले आहेत. आता समजा इथं मी ट्रीमधून एक समजा आता हावाला इफेक्ट घेतला आहे मी. आता इथं तुम्ही बघू शकता इथं अँगल आहे, इथं मी अँगल चेंज करतोय. म्हणजे झाडं बघू शकता तुम्ही रोटेट होतं ते, म्हणजे अँगल चेंज होतं त्याचा. इथं स्केल पण आहे. आता स्केलमध्ये इथं 100 आहे. आता मी जसं वाढवन ना तसं झाडं ती झूम होते ते, म्हणजे ट्री आहे पूर्ण तर ते झूम होते ते. आणि जसं मी कमी करन ना तर बघा इथं ही सर्व झाडं आहेत पण ते तुम्हाला दिसत नाही. जसं मी हे वाढवत जाईन तसे तसे तुम्हाला दिसायला चालू होतील. मग हे तसंच ऑप्शन आहे इथं सर्व. आणि बाकीचे जे ऑप्शन आहे तिथं ग्रास, तर ह्याच्यामध्ये बी तसंच आहे. आता बघा हे गवत तुम्हाला दिसतंय, अजून मी थोडं वाढवलं ना ते तुम्हाला पूर्ण दिसतं. बघा जसं कमी करन तसं तसं ते बारीक बारीक होत जातं. तर हेच सर्व ऑप्शन तुम्हाला इथं बघायला भेटतात. आणि त्याच्या खाली ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, लेवल, कर्व, एक्सपोर्ट, तर हे ऑप्शन बघायला भेटतात. आता ब्राईटनेसचं कसं आहे, समजा आता मी तुम्हाला बोललो हा फोटो आहे समजा इथं. आता मी ह्याच्यामध्ये समजा ब्राईटनेसमध्ये आलो. आता ह्या फोटोचं मी ब्राईटनेस वगैरे ना हे करू शकतो, चेंज करू शकतो. समजा इथं ब्राईटनेस मी असा वाढवला तर तुम्ही बघू शकता किती ब्राईट व्हायला लागला आहे फोटो. जसं जसं कमी करा ना तसं तसं कमी होईल. म्हणजे ह्या साईडला जो सनलाईट आलेला आहे ना इथून तो पूर्ण असा हे होऊन जातोय. इथं कॉन्ट्रास्ट पण आहे, जसं तुम्ही कॉन्ट्रास्ट कमी करणार पूर्ण फोटोचा फिक्कट दिसू लागेल तुम्हाला. जसं मी वाढवून ना तसं तसं बघू शकता किती शार्प आणि असं सॅच्युरेशन वाढते. इथं तुम्हाला अजून ऑप्शन भेटतं हे बघा. तर इथं ऑटोवर पण करू शकतो मी. ऑटो केलं ना ते काय करतं, तुमच्या फोटोच्या ह्यानी तुम्हाला सेट करून देतं का. आता बरोबर त्याने आपल्याला
एक लेवलमध्ये जसं लागते ना तसं करून दिलेले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्वतः पण करू शकता. परत त्याच्या खाली तुम्हाला अजून ऑप्शन बघायला भेटतील लेवल वगैरे. तर लेवलमध्ये पण हे जे सर्व आहे ना हे फोटोग्राफीमध्ये जास्त यूज होतं. परत डिझाईनमध्ये पण होतं. कधी कधी फोटो वगैरे येत नाही प्रॉपर, फोटो खूप ब्राईट असतो वगैरे. हे सर्व लेवल कर्व वगैरे सर्व तुम्हाला बघायला भेटते. तर त्याचंच ऑप्शन आहे. त्याच्या खाली वायब्रन्स वगैरे. आता मी तुम्हाला वायब्रन्स वगैरे ते खालचा ऑप्शन सांगतो. आता ह्याच्यामध्ये ह्यू सॅच्युरेशन आहे. त्याचं शॉर्टकट की कंट्रोल यू आहे. समजा आता मी कंट्रोल यू केलं ना, बघा इथं सॅच्युरेशनचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही असं शॉर्टकट कीनी बी जाऊ शकता किंवा इथून बी जाऊ शकता. तर ह्याने पूर्ण चेंज होऊन जाईल. ड्रेस कलर वगैरे, फेसला बी इफेक्ट पडतो. हे बघा, आता रेड वाढवलं ना तर पूर्ण असं रेड होऊन जाईल. जे लाइटिंग केबल केलं पूर्ण ब्लॅक होऊन जाईल आपला फोटो. ते सर्व ऑप्शन आहे थोडे ॲडव्हान्समध्ये. हे पुढं डिझाईनमध्ये यूज होतात. जसं आपल्याला डिझाईनमध्ये लागेल ना तसं आपण यूज करत असतो. हे ह्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण तुम्ही करू शकता का पूर्ण फोटो ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे. म्हणजे हे सर्व इफेक्ट नाही तर रेडी होतात ते. समजा आता मी इथं चॅनल मिक्सरमध्ये गेलो ना, इथं पण तुम्हाला काय ऑप्शन भेटतं ते. आता मी इथं बघा पाहिजे कसं बी इथं लावून टाकतो. इथं कलर लोक पण ॲड करून टाकतो. आता ह्याला पण मी इथून ऑरेंज कलर देतो. इथं पण थोडा ब्ल्यू कलर देतो. म्हणजे लेअरला कलर देतो मी, म्हणजे ओळखता आले पाहिजे नाही का आपल्याला, त्यासाठी. परत इथून मी अजून काय ॲड करू शकतो. इथं वायब्रन्स पण ॲड केलेले. समजा हे सर्व इथं इफेक्ट ॲड केलेले. परत इथून टेक्स्टमध्ये जाऊन मी इथं समजा काहीतरी लिहिलेलं पण टाईप केलेलं आहे. समजा इथं असं वाढून घेतलं मी की इथं मी RS टाकतो असं. बघा इथं टेक्स्ट पण झालं, इफेक्ट पण झाले. परत एक न्यू लेअर पण झाली. म्हणजे हे सर्व आपले लेअर आहे. याच्यामध्ये आपण जे काय ॲड करणार ते इथं आपल्याला शो होणार आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, ह्याच्या खाली तुम्हाला काय ऑप्शन भेटतील इन्व्हर्ट वगैरे, पोस्टराईज. आता समजा आता तुम्हाला मी ह्याच्यामधलं पोस्टराईजचं ऑप्शन सांगतो. समजा हा फोटो आहे, ह्याच्यामध्ये समजा इथं मी पोस्टराईजमध्ये गेलो तर बघू शकता तुम्ही कसा एक इफेक्ट आलेला आहे पूर्ण फेसला. जसं तुम्ही वाढवणार ना तसं ते कमी कमी होत जाणार. जसं कमी करणार तसं जास्त इफेक्ट पडणार तुमच्याला. ते बघा एक असं पेंटिंग टाईप दिसते का नाही. ते सर्व जे इफेक्ट बघते ते ना तुम्ही ह्या फोटोला दिलेले, हे तुम्हाला इथे इमेजमध्ये पण बघायला भेटतील. ते ॲडजस्टमेंटमध्ये गेले ना तुम्ही, हे बघा इथे हे ॲडजस्टमेंट आहे, ह्याच्यामध्येच हे इफेक्ट भेटतील आपण जे आता इथं पाहिलेत ते. आणि इन्व्हर्टने काय होतं, एक आता तुम्हाला मी सांगतो कसं आहे. आता समजा हा फोटो आहे, ह्याला मी इथं इन्व्हर्ट केलं तर बघितलं तुम्ही कसं झालेलं आहे फोटो पूर्ण. कंट्रोल आयनी होते, कंट्रोल आय केलं ना ते इन्व्हर्ट होतं. तर ते झालं. आता आपण काय करूया, आता मी तुम्हाला हे पण सांगितले तर सॉलिड कलर वगैरे घेऊ शकता. आता त्याच्या बाजूला एक मास्किंगचं ऑप्शन आहे, ते ॲड लेअर मास्क. हे तुम्हाला मी पुढं सांगतो, कारण आता सांगून नका तुम्हाला म्हणजे लई डीपमध्ये होईल. त्यामुळं त्या साईडला अजून एक ऑप्शन आहे द ब्लेडिंग ऑप्शन वगैरे. मी तुम्हाला बोलले तुम्ही राईट करून पण इथं ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊ शकता. इथं जे काय ऑप्शन भेटतं तुम्हाला कॉपी वगैरे, डुप्लिकेट लेअर वगैरे. आता डुप्लिकेट लेअरसाठी आपण नॉर्मली कंट्रोल J करतो, किंवा तुम्ही डायरेक्ट असं उचलून इथं लेअरमध्ये ठेवलं तरी तुमची कॉपी होऊन जाईल. डायरेक्ट उचलायचं इथं घेऊन यायचं, किंवा कंट्रोल J शॉर्टकट की. म्हणजे तुम्हाला सगळे ऑप्शन आहेत ना इथले. बघा इथं कलर वगैरे मी तुम्हाला नाही का बोललो, असं करून तुम्ही कलर घेऊ शकता येल्लो वगैरे. तेच तुम्ही राईट क्लिक करून बी इथून घेऊ शकता असं. तर तेच ऑप्शन आहे, इकडून घेतलं तरी तेच ऑप्शन आहेत. त्यांनी इथं पण दिलेत तेच दिलेत, पण जास्त आपण शॉर्टकट की यूज करतो. आता अजून त्याच्या साईडला तुम्हाला बोललं आहे ब्लेडिंग ऑप्शन आहे. हे टेक्स्ट वगैरे आपण जेव्हा इफेक्ट देणार टेक्स्टला तेव्हा मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या साईडला ना पिनचं ऑप्शन येतं. ते पिन ऑप्शन कधी शो होतं, समजा हे 2 लेअर आहेत माझे, ह्या दोघांना मी सिलेक्ट केलं ना तरी इथं मला पिनचं ऑप्शन दिसतं. तर हे काय करतं, पिन मारतं. पिन मारतं म्हणजे काय करतं, आता जर मी हा फोटो जर इकडं तिकडे घेऊन गेलो ना तर हा माझा एकच फोटो ना इकडे तिकडे जाणार, त्यासोबत खालचा फोटो पण जाणार आहे. का जाणार आहे तो, कारण ह्या दोघांना आपण लिंक केले म्हणजे पकडून ठेवलेले. जसं तुम्ही ह्याला परत अनपिन करताना शिफ्ट दाबून, किंवा मग तुम्ही डायरेक्ट दोन्ही समजा आता शिफ्ट दाबून मी हे करू शकतो, दोन्हीला मी सिलेक्ट करून परत अनपिन करू शकतो.
परत पिन मारू शकतो, परत अनपिन करू शकतो. आता हे बी सांगितलंय. आता मेन हे जे दिसते ना तुम्हाला, हे सर्व जे ऑप्शन वरचे हे सांगतो. आता हे सर्व चॅनेल आपले RGB रेड वगैरे ग्रीन ब्लू हे सर्व चॅनेल आहे आपले नाही का. तर हे जर मी काय सांगत नाही तर पाथ ते जे काय आपण पाथ वगैरे सिलेक्शन करून ना असं ते तुम्हाला इथं शो होतंय बघा. हे सर्व पाथचे ते पण मी स्किप करतोय. बाकी तुम्हाला आता मी हे सर्व सांगतो इथलं. आता इथं काइंडमध्ये गेले ना तर तुम्हाला इथं नेमचं ऑप्शन भेटतं. समजा इथं तुम्ही कोणता इफेक्ट मारलाय ना तो दिसतोय तुम्हाला इथं डायरेक्ट. समजा आता मी इथं समजा ब्लॅक अँड व्हाईट सर्च केलं ना तर इथं बघू शकता बी टाकलं तरी तुम्हाला इथं इफेक्ट दिसतोय. म्हणजे तुम्ही कोणता पण इफेक्ट लेअर शोधू शकता. आता समजा मला नाही का, आता इथं समजा मी नाव दिलं 78 दिलं, तेच जर इथं नंबर टाकला ना मी तर बघा माझी लेअर लगेच शो होते. समजा कधी तुम्ही ले वर्क केलं आणि तुम्हाला लेअरच माहीत नाही कुठली कुठं ठेवली, मग तुम्ही नाव देऊ शकता आणि ते सर्च करू शकता. म्हणजे नेममध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता. आता जर इथं मी इफेक्टमध्ये आलो, आता इथं मी कोणता इफेक्ट दिला ना, समजा इथं आता मी स्ट्रोक कुठलाच नाही दिला. समजा इथून मी बंद करतो आणि एकात कोणत्या तरी इफेक्टला ना मी इथे एक स्ट्रोक देऊन टाकतो असा, आणि आता मी इथं ऑन करतो. आता इथं स्ट्रोकमध्ये बघा लगेच स्ट्रोकचा इफेक्ट आलेला आहे. म्हणजे आपण फोटोला वगैरे कोणता पण इफेक्ट दिला तर तो इथं आपण शोधू शकतो. आता इथं ड्रॉप शॅडो आहे का आपला, नाही. समजा इथून मी बंद करू शकतो. आता हे इफेक्ट क्लिक ठेवलं ना सगळं हाईड होते, पण मला परत लेअर पाहिजे असं ना तर इथून मी असं ऑफ करू शकतो. आता समजा इथं मी नका हा जो आपला फॉन्ट आहे RSचा ह्याला ब्लेडिंग ऑप्शनमध्ये गेलो, इथं मी ड्रॉप शॅडो टाकून असा शॅडो क्रिएट केला समजा असा. हे ऑप्शन बघणार आहे आपण पुढं, तुम्हाला मी सांगन सर्व म्हणजे नॉर्मल काय काय कसं काम करते आउटर ग्लो वगैरे. आता समजा इथं आउटर ग्लो पण दिला, स्ट्रोक पण देतो. इथंच स्ट्रोक नाही देत, बाकी बस इथं कलर ओव्हरले पण दिला समजा, ओके केलं. आता जर इथं ऑन केलं ना तर बघा इथं RS आलं, इथं सर्व ड्रॉप शॅडो दिसतोय. आता इथं आउटर ग्लो गेलं की तरी दिसणार का, कारण आपण आउटर ग्लो पण दिलेलं आहे. तर हे ऑप्शन तेच आहे. आता तुम्ही जर खाली आले ना तर मोड आहे. आता मोडने काय होतं, आपण समजा ह्या लेअरला इथं समजा आता मी आता हे ऑफ करतो. ह्या लेअरला ना मी समजा इथं लायनर लाईट दिला आणि ह्या मोडमध्ये मी जर आलो इथं समजा असं लायनर लाईटमध्ये तर बघा ही लेअर दिसते आपली का, कारण आपण हिला तो इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्हाला ना एवढंच सांगतो ह्याच्यामधले आता समजा हे मी ऑन करतो परत आणि ह्याच्यामध्ये काइंड ठेवतो. आता जास्त आपण काइंडच यूज करतो, बाकी काय यूज करत नाही. आता आपण इथं नका काइंडच ठेवू, कारण आपण बेसिक काइंडच ठेवतो. मग आपण कसं ओळखायचं कुठलं काय. आता इमेजमध्ये गेले ना हे सर्व इमेज तुम्हाला इथं दिसतात. लेअर पण दिसणार आपल्याला, कारण ते पिक्सलमध्ये नाही का पूर्ण, तर हे लेअर पण दिसणार. जर तुम्ही इथं साईडला गेले हे सर्व इफेक्ट वगैरे म्हणजे जे काही तुम्ही यूज केलं ना ते पण दिसणार. आता तुम्ही म्हणशाल अरे इथं इमेज पण दिसतं ते, कारण इथं तुम्ही बघू शकता इमेजला क्लिक आहे. जसं मी ह्याच्या क्लिक करा ना इमेज माझे हाईड झाले, फक्त इफेक्ट दिसले. आता इथं क्लिक केलं तर माझं सर्व दिसणार आहे. आता फक्त इमेजला केलं तर फक्त इमेज आणि लेअर दिसणार, आणि ते इफेक्टला केलं आता जे काही तुम्हाला इथं इफेक्ट दाखवले ना मी ते ॲडजस्टमेंट वगैरे सर्व काय ते शो होते ते. आता जर मी टेक्स्टवर केलं ना माझा फक्त टेक्स्टच दिसणार आहे, आणि जर इथं क्लिक केलं तर माझं फक्त शेप दिसणार आहे. आता हे जे शेप दिसतात ना तुम्हाला हे शेप समजा मी जर ड्रॉ केले तर त्याच्यावर क्लिक केलं तिथं माझे फक्त शेपच दिसणार आहे. आता मी हे सर्व इथं तुम्हाला बघताय तुम्ही हे सर्व काय काय करून ठेवले मी, कारण मी हे जर नसतं ना केलं तर हे ऑप्शन तुम्हाला मला सांगता आले नसते, त्यामुळे मी एवढं किडा करून ठेवलेलं आहे सर्व. आणि अजून एक गोष्ट, आता इथं तुम्ही बघशाल कलरमध्ये तर हे नॉन, आता समजा रेड केलं ना तिथं बघू शकता रेडचं एक पण नाही आलेलं. का नाही आलं, कारण आपण रेड कलरच घेतलेला नाही ना. हे जे आपण तुम्हाला मी मागाशी बोललो ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता कुठली लेअर आहे माझी कुठली. समजा ही माझी महत्त्वाची लेअर आहे, ह्याच्यावर मी नाव पण टाकू शकतो. समजा असं काय पण नाव बी टाकू शकतो, किंवा मी ह्याला असं राईट क्लिक करून ना रेड कलर बी देऊ शकतो, म्हणजे मला लगेच पटकन सापडन. आता इथं मी ऑन केलं, आता इथं रेड आहे. आता ऑरेंज कलरमध्ये गेलं की इथं ऑरेंज लेअर येणार, म्हणजे तुम्ही इथून पण सापडू शकता असं.
तर मला हे सांगायचं तुम्ही ऑफ करू शकता. म्हणजे जास्त आपण नाही घेत, काइंड तुम्हाला बरं पडेल. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही नाही का लाईन वाईज बघू शकता सर्व शेप वगैरे. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता समजा एक फोटोला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काय ना पुढं मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपले, तुम्ही प्रॉपर शिकणार आहे. कारण मी तुम्हाला मनापासून शिकवतोय. त्यामुळं आता इथं मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले. आता इथं जर मी क्लिक केलं ना का लगेच इथं आलेले. म्हणजे हे सर्व ऑप्शन आहे ना खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ना कुठं बी तुम्ही क्लास करत असाल ना तुम्हाला फक्त सांगणार इथे तासाचं वर्क आहे, पण हे ऑप्शन ना लय महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. इथं ऑपिसिटी वगैरे ना, तर ही ऑपिसिटी 100 असती तुम्ही कमी करून तुमच्या एक डिझाईनमध्ये एक वेगळा मोड आणू शकता. समजा हे शेप आहे, ही जी ऑपिसिटी मी अशी कमी करू शकतो. 0 केलं की पूर्ण गायब होऊन जाईल. जशी जशी मी वाढवत जाईन तसं तसं शो होत जाईल. ऑपिसिटी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ऑपिसिटी काय असती. आणि इथं फील आहे, तर फील कमी केलं ना सेम ऑपिसिटी सारखंच करतं. त्यामुळं इथं फील आहे, वर ऑपिसिटी पण दिलेली आहे तुम्हाला. बाकी अजून काय चॅनल तर मी तुम्हाला बोललेलं आहे RGB सर्व रेड ग्रीन ब्लू. आणि ही मेन लेअर आहे आपली तिथली वरची. आणि पाथचा तुम्हाला बोलले पेन टूल, जे तुम्ही काय पाथ करणार आणि सर्व पाथचे ऑप्शन आहे का इथं पाथचं ऑप्शन आहे पेन टूल सर्व. तुम्ही काय पण इथं केलं ना ते तुम्हाला इथं दिसतं. आता मी तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे, लेअर पॅनलचं सांगितलेलंच आहे, सर्व ऑप्शन सांगितले तुम्हाला. पिन काय आहे आता फक्त हे मास्किंगचं नाही, पण मी तुम्हाला मास्किंगचं बी एक सांगून देतो. आता सर्व डिलीट करतोय मी आणि फक्त एक फोटो ठेवते. आता हा फोटो आहे समजा. आता मास्किंग काय ना त्याच्यावर बोलतो, फक्त 2 मिनटं बोलतो. मास्किंग ना एक वेगवेगळ्या प्रकारची असते. क्लिपिंग मास्क आहे, लेअर मास्क आहे. आता हे बघू शकता तुम्ही, हे लेअर मास्क आहे समजा. आता ह्या फोटोला समजा मी मास्क केलं. आता तुम्ही म्हणणार आहे मास्क काय आहे इथे काहीतरी ऑप्शन आले, तर पिन पण आलेले. समजा आता मला ह्याच्यामध्ये ना समजा काय रिमूव्ह करायचे. आता बरेच जण काय करतात, समजा हे डिलीट केलं मी लेअर मास्क. बरेच जण काय करते, दोन इरेजर टूल घेणार. सर्वात पहिले याला तुम्ही रास्टराइज करून घेणार, किंवा तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं तरी ते फोटो तुमचा रास्टराइज होईल. इथं बघा तुम्ही बघितलं असेल तर हे स्मार्ट ऑब्जेक्टला काढून रास्टराइज इमेज करून देणार. मग तुम्ही इथून ब्रश घेतला. आता ब्रश आपला शो होत नाही कारण आपला कॅप्स लॉक ऑन आहे. कॅप्स लॉक आपण बंद करू. आता हा ब्रश घेतला आणि तुम्ही इथून असं इरेज केलं समजा फोटो असा मी समजा इरेज केला इथून. आणि पुढं जाऊन तुम्हाला हा फोटो जर लागला, आता तुम्ही इरेज केलाय तर तुम्ही परत अंडू करू शकता का? नाही करू शकत. मला हा फोटो ना इरेज पण करायचा आहे आणि मला त्याला सेव्ह पण ठेवायचा आहे. मग मी काय करू शकतो, त्यासाठी नाही तर मास्किंगचा वापर करतो. तर मास्किंगचा का वापर करतो, ह्यामुळं क्वालिटी पण असते. समजा स्मार्ट ऑब्जेक्ट आहे ना, त्याला बी तुम्ही मास्क करू शकता स्मार्ट ऑब्जेक्टला पण. आता फक्त इरेजने तुम्हाला रिमूव्ह नाही करायचं. तुम्हाला काय करायचं, ब्रश टूल घ्यायचं आहे. आणि ब्रश टूलमध्ये इथं हार्डनेस समजा मी वाढवली 100 केली. आणि इथं 2 कलर पाहिजे फक्त तुमचे. इथं जर ग्रे कलर असेल ना असा, तर तुमचं रिमूव्ह होणार, पण ते काय करणार माहिती का, 50% तुमचं इरेज करणार आहे. तुम्हाला असं नाही दिसणार. त्याच्या खाली एक सॉलिड कलर घेतो, मग तुम्हाला एक अंदाज येईल. हे बघा ब्लँक लेअर होती तर तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला वाटलं अरे रिमूव्ह झालं. नाही, रिमूव्ह नाही झालं. हे बघा 50% रिमूव्ह केलं आहे त्याने. पण जेव्हा तुम्ही तर पूर्ण व्हाईट कलर घेणार ना, तेव्हा ते पूर्ण रिमूव्ह होऊन जाणार. म्हणजे कसं रिमूव्ह होणार, ब्लॅकनी रिमूव्ह होणार आणि व्हाईटनी परत येणार. म्हणजे काय करायचं तुम्हाला, समजा रिमूव्ह करायचं असतं, समजा इरेज करायचं तुम्हाला सोप्या भाषेत इरेज करायचे, तिथं ब्लॅक कलर घ्यायचा, तुम्ही इरेज करणार. आणि तुम्हाला परत आणायचं असेल तर तुम्ही व्हाईटने आणू शकता. फक्त इथं तुमचा कलर ना ग्रे नको आहे, किंवा तुम्ही कोणता बी घेतला ना रेड, तो ग्रेमध्येच जाणार. तो काय रेडमध्ये नाही जाणार आहे. कारण मास्किंगसाठी फक्त ग्रे, व्हाईट, ब्लॅकच यूज होतो. आता इथं ग्रे आहे ना, तर ग्रेने माझं ना रिमूव्ह नाही होणार आहे. ते 50%च रिमूव्ह करतो. मी तुम्हाला आधीच बोलले. तुम्हाला एक शॉर्टकट की सांगतो, हे जर रिसेट करायचं असतं ना तुम्हाला, तुम्ही असं एक एक करत नका बसू. समजा आता इथं ग्रे कलर आहे,
तुम्हाला हे रिसेट करायचं, तुम्ही काय करणार, डबल टॅप करणार, व्हाईट कलर घेणार. तसं नका करू, कीबोर्डवर डी प्रेस करा, ऑटोमॅटिक रिसेट होईल. मग तुम्ही असं इरेज करू शकता, म्हणजे आणू शकता. आणि परत ब्लॅक कलर घ्यायचा इथं. आता हे मी ना विदाउट क्लिक करता चेंज करतोय, कीबोर्डवर एक्स बटन दाबून, शॉर्टकट की एक्स बटन. आता मी ब्लॅकने रिमूव्ह केलं कारण इथं ब्लॅक कलर आहे. आता व्हाईटने मी परत आणू शकतो. तर मास्किंगचं काम हेच आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. पण आता कसं आपलं फोटोशॉपचं चालू आहे ना क्लास, त्यामुळे मी सांगतोय. आता आपण काय काय बघितलात, डिलीट, ॲड लेअर कसं करायचं, ग्रुप बघितला. परत इथं काय तुम्हाला ऑप्शन सांगितले, सॉलिड कलर, ग्रेडियंट पॅटर्न. परत हे ब्राईटनेस पण थोडंफार सांगितलेलंच आहे. बाकी इन्व्हर्ट सांगितले, तुम्ही कंट्रोल आय बी करू शकता किंवा डायरेक्ट इन्व्हर्ट बी करू शकता असं. परत इथं सिलेक्टिव्ह कलरमध्ये जे कलर आहे, समजा आता इथं ग्रीन कलर आहे ना, तर ग्रीन कलर जसं मी कमी करणार ना किंवा असं वाढवणार नाही येल्लो वगैरे, म्हणजे येल्लो वगैरे जे काय तुमच्या डिझाईनमध्ये कलर आहे ना. आता इथं बघा तुम्ही, इथं जो कलर दिसतोय तुम्हाला बिल्डिंगची, इथं तो बघा कसा चेंज होतो इथं बघा, कारण तो कलर घेतलेला आहे आपण तिथून. आता ब्ल्यू जर घेतला ना तर जॅकेट वगैरे बघा तुम्ही कसं चेंज होतं. म्हणजे जिथं जिथं ब्ल्यू दिसणार ना ते सिलेक्टिव्ह कलर हे करतो, म्हणजे जे काही कलर आहेत ना डिझाईनमध्ये त्याच्यावर इफेक्ट पडतो. तर एवढं काहीच नाही, लेअर पॅनल मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. परत एफेक्ट्समध्ये काय ब्लेडिंग ऑप्शन वगैरे दिसते तुम्हाला, हे पूर्ण टेकच्या रिलेटेड आहे, पुढं बघू आपण. बाकी तुमचं बऱ्यापैकी मी काम केलेलं आहे. लेअर पॅनल तुम्हाला मी पूर्ण शिकवलेलं आहे आणि हा पूर्ण मास्टर क्लासच समजून चला, कारण मी पूर्ण तुम्हाला सांगतोय. तर एक महत्त्वाचा भाग राहिला तो म्हणजे इथं तुम्ही बघू शकता लेअरच्या वर इथं लॉकचं ऑप्शन आहे. तर सोप्या सरळ भाषेत सांगतो, हे सर्व नाही का लॉकचंच काम करतं. आता आपण एक एक बघूया कसं काय काम करतं ते. सर्वात पहिले तर तुम्हाला एक ट्रान्सपरंटचं काहीतरी आयकॉन दिसतंय, म्हणजे टूल दिसतोय तो. तर हे कसं काम करते ते सांगतो. समजा इथं मी खालची जी लेअर आहे ना, ही मेन लेअर आपली डॉक्युमेंटची व्हाईट, तिला मी समजा इथं हाईड केलं. आता तुम्हाला इथं ट्रान्सपरंट दिसतंय, हे सर्व ट्रान्सपरंट आहे. समजा तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये चेंजेस करायचे, तुम्ही एडिटमध्ये जाऊन, प्रेफरन्समध्ये जाऊन, जनरलमध्ये जर गेले ना तर तुम्हाला इथं ट्रान्सपरंटचं ऑप्शन भेटतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ग्रेड साईज भेटतं. हे जे बॉक्स दिसतात ना तेच तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथं मी लार्ज केलं तर बघा किती मोठे मोठे बॉक्स झालेले आहेत, किंवा मी नॉन केलं नाही, पूर्ण व्हाईट दिसन, पण हे ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे हे तुमच्याकडनं कधी ट्रान्सपरंट वगैरे तुम्हाला दिसत नसेल ना तर ही सेटिंग नक्की बघा. ह्यामध्ये आपण स्मॉल ठेवतो किंवा मीडियम ठेवतो, जास्त करून मीडियम असतं. आणि इथं ग्रेड कलर पण आहे, तुम्हाला जर मीडियम पाहिजे तर इथं मीडियममध्ये पण दिसतं, थोडं हायलाईट होतं. तुम्ही डार्कमध्ये पण घेऊ शकता त्याला, पण मी जास्त इथं ग्रेड साईज मीडियम ठेवतो आणि इथं लाईटच असतं, कारण मला ह्याची सवय झालेली आहे. तुम्हाला जर डार्कची सवय असेल तर तुम्ही डार्क करू शकता. आता इथं मी लाईट ठेवलेलं आहे. बाकी इथं ऑपिसिटी पण आहे. आता मी ओके करतो. तर तुम्हाला समजलं असेल हे सर्व आपलं ट्रान्सपरंट आहे. तर आता हे सर्व जे लॉक आहेत ना, आता बघा तुम्ही सगळं अनटिक आहे. आता समजा इथं मी ट्रान्सपरंटवर क्लिक केलं. आता आपल्याला सर्वात पहिलं ना का ह्याच्यावर वर्क करायचं आहे ना आपल्याला, त्यासाठी मी त्या लेअरला क्लिक केलं. इथं मी ट्रान्सपरंटवर मी क्लिक करतो. आता बघा इथं लॉक ट्रान्सपरंट पिक्सल, म्हणजे हे इमेज आहे ना, हे ट्रान्सपरंटला आता मी इथं टिक केलेलं आहे. आता इथं लॉकचं ऑप्शन आलेलं आहे. आता हे लॉक वेगळं आहे आणि हे लॉक वेगळं आहे बरं का. आता मी ट्रान्सपरंटवर क्लिक केले. आता इथून जर मी ब्रश घेतला आणि इथं मी समजा असा ऑरेंज कलर घेतला, किंवा मी इथून थोडा रेड कलर घेतो मी आणि तो असा मारतोय, तर तुम्ही एक नोटीस केलं का, ह्याने काय केलं, फक्त इमेजच्या आतमध्येच कलर मारलाय आपण, कारण तो ट्रान्सपरंटवर आलेला नाही. हा का आला नाही, तो फक्त इमेजच्या आतमध्येच का गेला, कारण आपण इथं ट्रान्सपरंटला ना लॉक केलेलं आहे. त्यामुळे तो ट्रान्सपरंटवर येणार नाही. जेव्हा तुम्ही अनलॉक करणार नाही त्यावेळेस तुम्ही ऑल लेअरला कलर मारू शकता. आता ह्याचं काम एवढंच नाही कलरसाठी. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवतो. समजा इथं मी अनलॉक केला, तर इथं कुठंच क्लिक नाही, तुम्ही बघू शकता लेअरमध्ये. तर मी इथं फिल्टरमध्ये गेलो आणि इथं गॉसियन ब्लर केला. आता मी ब्लर केलं समजा एवढं. आता तुम्ही बघा ह्याने काय केलं, पूर्ण इमेजला ब्लर करून टाकलेले. आता मी तुम्हाला परत दाखवतो ब्लर करून, थोडंसं ब्लर करतो नॉर्मल. आता तुम्ही बघितलं का ह्याने काय केलं, आपली इमेज नाही का, अगं आपली इमेज एवढी होती, पण तिने काय केले, पूर्ण ब्लेंड करून टाकलेले आपल्या बॅकग्राऊंडसोबत. म्हणजे जे ट्रान्सपरंट आहे ना त्याच्यासोबत पूर्ण ब्लेंड करून टाकलेले. आपल्याला फक्त इमेजच्या आतमध्येच ब्लर पाहिजे,
त्यावेळेस तुम्ही काय करायचं, हे ऑन करायचं, फिल्टरमध्ये येऊन गॉसियन ब्लर करू शकता. आता बघा ह्याने काय केलं, हे ऑन केलं आपण, त्यामुळे हे ट्रान्सपरंटच्या बाहेर गेलेलं नाही, ह्याने पूर्ण इमेजच्या आतमध्येच ब्लर केलं. मग तुम्हाला समजलं असं हे सर्व लॉकचंच काम करतं. तर आता तुम्ही बघू शकता इथं ब्रशचं आयकॉन आहे. आता आपण ट्रान्सपरंटचं पाहिलं, ट्रान्सपरंटच्या बाहेर जाऊन देत नाही, पूर्ण जे काही वर्क करणार तुम्ही इमेजमध्येच वर्क होणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्या पुढं ब्रशचं ऑप्शन आहे, जेव्हा तुम्ही ब्रशवर क्लिक करता ना, मग तुम्ही कोणताच ब्रश यूज नाही करू शकणार. तुम्ही ना हा ब्रश यूज करू शकणार, तुम्ही ना इरेजर टूल यूज करू शकणार. तुम्ही जे काही ब्रश असतील ना, स्मूथ ब्रश झाला, कोणताच ब्रश तुम्ही यूज नाही करू शकत, कारण त्याने पूर्ण ब्रश लॉक केलेले. तुम्ही वाटलं तर ह्याला इकडं तिकडं ड्रॅग करू शकता, मूव करू शकता. तर हे जर काम तेच आहे. आता त्याच्या साईडला मूव टूल आहे. आता हे काय करतो, मूव टूलला लॉक करून टाकतो. तर तुम्ही मूव टूलने ना इकडं तिकडं मूव नाही करू शकणार, बाकी त्याच्या तुम्ही सर्व वर्क करू शकता. आता बघा इथं मी ब्रश पण मारू शकतो किंवा मी त्याला इरेज पण करू शकतो, पण मी त्याला मूव करू शकत नाही. मी त्याला नाही का क्रॉप पण करू शकतो असं, फक्त त्याला मी मूव करू नाही शकणार आहे. मग त्याचं काम तेच आहे. आता त्याच्या बाजूला तुम्हाला अजून एक ऑप्शन भेटतं, ते म्हणजे आर्टबोर्डचं फ्रेमचं आहे. तर हे मी नाही सांगणार आहे, कारण हे पूर्ण आर्टबोर्डचं जे ऑप्शन आहे ना आपलं, त्याच्यामध्ये येतं. त्यामध्ये तुम्ही त्याच्यात चेंजेस नाही करू शकत. आणि ते तुम्हाला असं सांगतं की हे पूर्ण आर्टबोर्ड फ्रेमचं आहे, तर ते लॉक करून टाकतं. ते म्हणजे सर्व लॉकचेच ऑप्शन आहे. आणि लास्टला जे आहे तर ते काय करतं, पूर्ण लॉक करून टाकतं. पूर्ण लॉक म्हणजे कसं, तुम्ही कोणता टूल्स नाही का हे नाही करू शकत. समजा इथं सिलेक्शन जरी केलं, हे जर तुम्हाला डुप्लिकेट पाहिजे एवढं, तरी ते तुम्हाला बोलणार आहे की लॉक क्लिअर असं तसं. बाकी ह्याच्यामध्ये तुम्ही समजा पेन टूलने जरी केलं ना, तर ते तुम्हाला पाथ सिलेक्शन करून देणार, पण त्याचं डुप्लिकेट तुम्हाला करून नाही देणार, कारण ते पूर्ण लेअर लॉक केलेले. तर हेच सर्व ऑप्शन आहे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत, आणि सर्व लॉकचंच काम करतात. ट्रान्सपरंटच्या बाहेर तुम्ही जाऊ नाही शकत. ब्रशचं तुम्ही ब्रश टूल यूज नाही करू शकत. मूव टूलचं तुम्ही मूव नाही करू शकत इमेजला. बाकी आर्टबोर्डचे बाकी सर्व लॉक करून टाकतं. हे लास्टचं जास्त आपण यूज करत असतो आपल्या डिझाईनमध्ये, कारण आपल्याकडून कधी डिझाईन करताना काही ऑब्जेक्ट वगैरे मूव होतात ना, त्यामुळे हे लॉक करून टाकतो आपण असं. तर एवढंच आहे. बाकी सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेले खालचे ऑप्शन झाले. परत हे तुम्ही कसं शोधू शकता तुमचं ऑब्जेक्ट, टेक्स्ट वगैरे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3मध्ये बघणार आहे सर्व टूल्स वगैरे. जेवढं सांगतील तेवढं तिथं बघू आपण. आणि टूल्स सांगता मेनू बार बी घेऊ समजून. मेनू बारमध्ये एवढं काय नाही, मी तुम्हाला सांगितलंच आहे की लेअर पॅनलमध्ये सर्व लेअरचे ऑप्शन वगैरे, तर त्याचे सर्व काय. तर बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.